नमस्कार. विश्व स्वास्थ्य संभवतु आपल्या आयुर्वेदच का या पुढच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नाक बंद आहे, केस गळतायत, केस पांढरे होत आहेत, सायनसचा त्रास, हे सगळे त्रास आहेत. नाकात फक्त 2 थेंब टाका आणि जादू बघा. हे कुठले चमत्कारिक उपाय नाहीत, हे आहे शुद्ध आयुर्वेद म्हणजे नस्य चिकित्सा. आज आपण जाणून घेऊया आयुर्वेदातील प्रभावी आणि अतिशय महत्त्वाची अशी नाकातून उपचार करणारी चिकित्सा म्हणजे नस्य चिकित्सा. नाकाद्वारे औषधी तेल, औषधी चूर्ण, काढा हे टाकणे आणि उध्वजत्रुगत विकारांवर विजय मिळवणे म्हणजे नस्य चिकित्सा. सध्या सगळीकडे असणारे धूळ आणि मानवाला असणारा स्ट्रेस यामुळे स्किन आणि हेअरवर जे प्रॉब्लेम्स होतात याच्यावर ही अतिशय प्रभावी उत्तम अशी चिकित्सा आहे. आयुर्वेदानुसार नासा ही शिरसोद्वारम म्हणजे शिरातले डोक्यातले कुठलेही आजार असतील तर तिथपर्यंत पोहोचण्याचा जवळचा मार्ग म्हणजे नाक हे आहे. नाकातनं टाकलेलं औषध फक्त नाकापुरतं मर्यादित राहत नाही तर ते पोहोचतं डोक्यापर्यंत, मेंदूपर्यंत, केसांच्या मुळापर्यंत म्हणजे इथे होणाऱ्या सर्व आजारांवर आपण यामार्फत विजय मिळवू शकतो. नस्याचे ग्रंथकारांनी वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या ग्रंथकारांनी वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत, जसे मर्शनस्य, प्रतिमर्शनस्य, शमनस्य, बृहन्नस्य, विरेचनस्य असे प्रकार आहेत. जसं वमन, विरेचन, बस्ती हे दोषानुरूप कार्य करतात तसेच नस्य हे स्थान वैगुण्यावर कार्य करतं. म्हणजे ऊर्ध्वजत्रुगत विकारांमध्ये दोष कुठलाही असू देत तो बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे नस्य. ही अतिशय प्रभावी चिकित्सा, पण ही करायची कशी हे आपण आज जाणून घेऊया. चला तर मग. नस्य करताना आपल्याला करावी लागणारी पूर्वतयारी: नस्य करण्यासाठी लागणारं धातूचं पात्र, त्यासोबत मेडिकेटेड ऑइल, तूप, चूर्ण किंवा काढा यापैकी आपण काहीही एक घेऊ शकतो. डोळ्यांवर ठेवण्यासाठी कॉटनची पट्टी. मॉडर्न सायन्समध्ये सांगितल्याप्रमाणे प्री ऑपरेटिव्ह, ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह, तसंच पंचकर्मामध्ये पण पूर्वकर्म, प्रधानकर्म आणि पश्चातकर्म सांगितले जातात. नस्यामध्ये देखील लोकल प्रदेशी म्हणजे त्या स्थानाला आपण पूर्वी स्नेहस्वेदन देतो आणि नस्य हे प्रधानकर्म त्यानंतर करतो. आता उध्वजत्रुगत भागात आपला स्नेहनाचा विधी चालू आहे. स्नेहन झाल्यानंतर तिथे डोळे हे अस्वेद्य सांगितले आहेत म्हणून आपण गुलाब पाण्यात भिजवलेली पट्टी आधी डोळ्यांवर ठेवतो आणि मग स्वेदन देऊन नस्य या विधीला आपण सुरुवात करतो. नस्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा फायदा म्हणजे केस गळणे आणि केस पांढरे होणे या 2 गोष्टींमध्ये नस्य अतिशय लाभदायी आहे. तसेच हे रेग्युलर केल्यामुळे वार्धक्यसुद्धा तुम्ही दूर ठेवू शकता. अँटी एजिंग प्रोसेस याने खूप चांगली होते, कारण फेशियल मसल्सचा मसाज झाल्यामुळे त्यांना रिजेन्युएशन मिळतं. आता या पट्टी ठेवून आपण त्या स्थानाला स्वेदन देऊयात. स्नेहनविधी झाल्यानंतर आता आपण स्वेदन करतोय. हे दोन्ही पूर्वकर्म झाले की प्रॉपर नस्याची जी विधी आहे ती आपण सुरुवात करू. पण नस्य विधी करताना ही पोझिशन न देता रुग्णाच्या मानेखाली उशी किंवा टॉवेलची गुंडाळी ठेवायची, जेणेकरून मान थोडी खालच्या बाजूनं जाऊन आपल्याला नासाचा मार्ग पूर्ण क्लिअर दिसेल आणि आपण त्याच्यातनं औषधी, मग ती औषधी तेल असेल, औषधी काढा असेल, औषधी चूर्ण असेल, हे नाकामध्ये आपण 2-2 थेंब टाकू शकतो. स्नेहस्वेदन झाल्यानंतर नस्य करताना एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीत 2 थेंब औषधाचे तेल घालणे, त्यानंतर दुसरी नाकपुडी सायमल्टेनियसली बंद करून त्या नाकपुडीत 2 थेंब घालणे. हे झाल्यानंतर रुग्णाला मोठा श्वास घ्यायला सांगणे. हे मेन प्रधान कर्म आहे. नस्य प्रधान कर्म झाल्यानंतर तळहात आणि तळपायाला मर्दन करणे, त्यासोबतच खांद्याला मर्दन करणे आवश्यक आहे. हे मर्दन झाल्यानंतर रुग्णाच्या घशात जर कफ आला असेल तर तो थुंकून नंतर औषधी काढ्याने गुळण्या करण्यास सांगणे आवश्यक आहे. बघितला नस्यविधी? कृती तशी खूप छोटीशी आहे पण तिचे फायदे अनेक आहेत. हे नस्य आपण घरच्या घरी पण करू शकतो, पण घरच्या घरी करताना फक्त शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करा. कुठलं मेडिकेटेड ऑइल वापरणार असाल तर जवळपासच्या आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्यानेच वापरावं.
शुद्ध गाईच्या तुपाने घरच्या घरी नस्य करण्यासाठी रात्रीच्या वेळेला तुम्ही करू शकता। फक्त 7 वर्षापेक्षा कमी बालकांना आणि 80 वर्षापेक्षा अधिक वृद्धांना हे करू नये। नस्य कधी करावं? नस्य सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यावर रिकाम्या पोटी केलं जाणं हे अतिशय उत्तम त्याचा काळ सांगितला जातो। तसं ग्रंथकारांनी त्याचे 15 काळ सांगितलेत, पण आता वेळेअभावी या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला हे जमणार नाही। तर ही आयडियल वेळ आहे की आपण सकाळी ते करावं। पण आपल्या बालकांच्या स्मरणशक्ती वाढीसाठी किंवा झोप चांगली येण्यासाठी जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही रात्रीच्या वेळीसुद्धा हा विधी करू शकता। नस्याचे जे फायदे आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फायदा म्हणजे अकाली केस जे पांढरे होतात ते काळे करण्यासाठी आणि हेअरफॉल थांबवण्यासाठी। कधी पण केस पांढरे होण्याचं मेन कारण आहे पित्तदोषाचे असंतुलन। पित्ताचा जो भ्राजक पित्त हा प्रकार आहे जो आपल्या स्किन आणि हेअरला पिगमेंट देतो, म्हणजे स्किन आणि हेअरचा कलर ठरवतो। त्या भ्राजक पित्ताचे काम दूषित झाल्यामुळे केस पांढरे होतात। तर त्या भ्राजक पित्ताचं काम चांगलं करण्याचं काम हे नस्य करतं। म्हणून नस्य या विधीने केस हे पांढरे झालेले केस हे काळे होतात। पण नक्कीच पूर्ण पांढरे झालेल्या केसांवर याचा फरक पडत नाही, पण लहान मुलांचे केस अवेळी पांढरे होत असतील तर तुम्ही हा विधी नक्की करून बघा। आपल्या बाळाच्या दोन्ही नाकपुडीत रात्री झोपताना 2-2 थेंब शुद्ध गाईचं तूप घालणे हाच एक विधी तुम्ही घरी करू शकता। बाकी प्रॉपर शास्त्रोक्त विधी करण्यासाठी आयुर्वेदिक वैद्याच्या देखरेखीखालीच करावा। हा शास्त्रोक्त विधी करण्यासाठी तुम्ही आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशनला पण नक्की विजिट करू शकता। आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला दुसरा कुठला नवीन विषय ऐकायचा असेल तर तो पण आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। या विधीबद्दल काही प्रश्न असतील तुमचे तर ते पण तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।